एक सुंदर कहाणी आहे प्रेक्षक बांधवांनो आणि लक्षपूर्वक ऐका या कहाणीच्या माध्यमातून काय घडतंय आणि काय घडून येईल आणि काय घडेल। धर्म धर्म बापा तुम्हीच मानविता धर्म धर्म बापा तुम्हीच मानविता तुम्हीच देवता धर्माची गाई ज्या बाईने धर्माचं पालन नाही केलं तिला म्हणावं साऱ्या जगाची आई। श्रोते सेवक सगळ्यात बसले गुढीला माझ्या शब्दावर काही ठेवा ध्याना जन्म कहाणी हो सुंदर एक ध्याना शांत बसावं शांत बसावं शांत बसावं
सोडणार आणि पुढे काय होतो जिल्हा बुलढाणा पाचोरा गावा या प्रवाहाच्या माध्यमातून माझे नाव महिरामजी कुर्वे, माझ्या पत्नीचे नाव यशोदा, मुलीचे नाव वंदना. शौकानो तुम्हाला 10 मिनिटाची विनंती करतो की कार्यक्रम आमचे रोज चालू आहेत, आवाजात कमी जास्त होईल क्षमा करा. या प्रवाहाच्या माध्यमातून माझे नाव महिरामजी कुर्वे आणि माझे एक छोटीशी सोन्याची आलीची दुकान आणि आता दुकान बंद केलं आणि दुकान बंद करून घराकडे जातो आणि पत्नीचे विचार घेतो. कारण एक छोटीशी दुकान आहे माझी आणि 1-2 एकर शेती आहे आणि आम्ही मार्गात आहोत आणि पुढं या कहाणीच्या माध्यमातून काय घडतो.
एकदा सोडून दोन डावात दिलो होऊ शकतंय कदाचित मागे काम करत असेल समोरचं दार तर लावलाय काही हरकत नाही अजून एकदा आवाज येतो तुला यशोदा ग, यशोदा म्हटलं माझं यशोदा 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 काय करू बाई त्यांनी ते आवाज दिला कुठे आले वाटतं दुकानातून त्याने आवाज दिला मला आवाज दिला पण त्याच्या जवळ गेली पाहिजे त्याच्याशी बोलली पाहिजे दोन शब्द नाहीतर मग ती घरामध्ये असून बोलत नाही माझ्याशी तर त्यांच्या जवळ गेली पाहिजे आहो नमस्कार घ्या ना ओळख द्या ना आहो नमस्कार घ्या ना ओळख द्या ना मानव धर्माची बाबा सेवक देवकाची मानव धर्माची बाबा सेवक देवकाची आवाज दिला पण इथं पण दिसत नाही गड्या कुठेतरी गेले असतील गड्या मला पण दिसत नाही समोरच्या द्वारामध्ये असतील का समोरच्या द्वारामध्ये जाऊन पाहते सत्य मर्यादा प्रेमाचा रथ चालेला बाबाचा रथ चालेला बाबाचा तुम्हाला काम पडले रायावर कुठे लहान म्हणून नाही साठी आज यशोदा कशी बोललो का झालं लहान बोलाले मी म्हणलो दुकानातून घरी आलं पाणी वगैरे गरम आहे का पाणी गरम आहे आग धुवून घ्या ना आंघोळ करतो आणि विनंती करतो मग बाकीचे काम होत बसतो काम करत बसा मग पावणे 6:30 वाजून आले सायंकाळचे हो तर कळा ना आंघोळ धुवायला 5 लागते आग धुवायला तुम्हाला मुलगी कुठे गेली कॉलेजला गेली का आली कॉलेज तू कालेजातून आली असेल आली असं मग काय पण मला दिसून नाही राहिली, कुठे गेली आहे आप कुठे गेली होते असेल कुठे कुठे जायला घरामध्ये घराच्या बाहेर कुठे जाणार आहे कुठे जाणार का नाही मग लाच आहे का लहानशी तर नाही पण मला बी असं वाटतं का दिवसभर मी दुकानात असतो घरी येताबरोबर सर्व लोक डोळ्याला दिसले तर बरं वाटतं ना म्हणून म्हटलं माझी मुलगी दिसत नाही अहो तुझी मुलगी दिसत नाही मला काय करायचं आहे लहानशी आहे का मला सांगा लहानशी असल्यावर त्या मुलीला इथं गेली तिथं गेली कुठे गेली माझी मुलगी कुठे गेली माझी मुलगी ह्या त्या बाईला विचारेल पण मुलगी लहानशी आहे का जवळ झाली मुलगी कुठे गेली असेल मैत्रिणीच्या घरी येईल आता सायंकाळ झाली आता विनंती प्रार्थना करायची येईल ना तर तोपर्यंत मी आंघोळ करून घेतो बघा आंघोळ करून घ्या मी आंघोळ करायला पाय टाकते आंग धुवायला पाय टाकतो चला टाक लवकर मुलगी काय आली नाही मुलगी उशिराने आपण बसून जाऊ हो की नाही आता सायंकाळ झाली सकाळ झाली आंघोळ पाणी गेली होता विनंती करण्याचे
नाही तिला सांगितलं कारण की ती आता खूप अभ्यासामध्ये मग्न राहते हो. त्यामुळे तिला थोडं झोपायला उशीर होते अभ्यास मध्ये 12 वाजतापर्यंत करते बरोबर आहे ना तिला गोडी आहे परमेश्वराची गोडी आहे. आज ते नाही का झोपून आहे मग जाऊ द्या ना आजच्या दिवस आपणच करून घेऊ ना ठीक आहे बस आलो बस अपन बाबा लिखते प्रणाम को भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा झुमदेव जी को प्रणाम परमात्मा एक भगवान बाबा हनुमान जी मी जीवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद केले मी मानून किंवा सगळी जीवनात एकच भगवंत बाबा हनुमान दिलात माने मी माझ्या कर्माने चुकलो याची मला क्षमा द्या बाबाचे आदेश सत्यमर्यादा प्रेम चार तत्व 3 शब्द 5 नियम जीवनात पाळी असे मी सत्य वचन देतो याला जीवनात कधी विसरणार नाही भगवान बाबा हनुमान जी की जय महान त्यागी बाबा झुमदेव जी की जय परमात्मा एक सत्य मर्यादा प्रेम कायम करने वाले अनेक वाईट विषय बंद करने वाले मानव धर्म की जय विनंती बिहारी तुम्ही मुलगी आतापर्यंत उठली नाही काय हरकत नाही यशोदा हो यशोदा झालं स्वयंपाक वगैरे करून ठेवलं मी ना आता मला सांगा एवढा टाइम होऊन गेला हो ना. आंघोळ पाणी केलं हो आता असेल कुठं आता पुन्हा मी घरामध्ये पाहिजे तर घरामध्ये नाही कुठे गेली असेल आवाज मारू पाहिजे का आवाज मारते मार आवाज मार बाई गा, माझे लाडके वंदना 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 बाई वा, माझे लाडके सोनुले मनुले ओढून आली मी ओढून आली भुकून नाही मी अगं पंगांपासून सोडुले म्हणुले चकुले काय काय सगळं वापरतेस तू आणि मग अशी थोडची पुचली आणि कोण पान खाऊन थुकला गेली पान खाऊन थुकला आमच्या घरामध्ये पान आता थुकून सोडले आमच्या घरामध्ये पान खाऊन थुकला ए बाबा काय ग सारखं पोलेच रे तुला पान खाऊन दे मी आता चांगली सारं सुरू केली हा एक पान खाऊन थुकला हा हा झालं कसं मग सांगेल उशी झालं काय जात नाही नऊशे कोणी हिण्याला गेली तू गेली होती नंदिनीकडे कुठे गेली होती नंदिनीकडे कशाला नंदिनी काय गेली अगं तिने माझी पेन्सिल नेली होती ना काल का नेली होती पेन्सिल कशी पेन्सिल तुला नाही कळत मात्र का समजा आणि बाईला मला कशी विचारतेस तू अरे मम्मा म्हणाली मम्मा मला एक मला मामा म्हणते अगं मम्मा मामा नाही म्हणाली ती का म्हणाली अगं मी तुला मम्मा म्हणाली माय मम्मा म्हणाली हो शिवाय तशी नको म्हणू मम्मा मग मामाच म्हण अगे मम्मा माझ्या कॉलेजच्या मुली आहेत ना सर्व आपल्या आईला मम्माच म्हणतात मम्मा आणि म्हणतात आजपासून मी सुद्धा तुला मम्माच म्हणेन मला मामा म्हणायचं नाही मला मामाच म्हण कधी कधी येऊन जाते मला बोल भाषा समजत नाही कधी म्हणजे तू पण भाषा मैत्रिणीकडून शिकली वाटते की थोडी थोडी भाषा येते म्हणून म्हणाली मी ना आता आजपासून मम्मा म्हणायचं म्हणाली याच्या पुढे मम्मा म्हणायचं नाही आणि आताच्या पोरी आपल्या बापाला का दादा आई आम्ही वर्षा म्हणतो तुम्ही का आता मम्मा म्हणता काय काय ग मम्मी तसं आहे अगं आजकाल मुली माहितीये का आपल्या आईला मम्मा म्हणतात आणि पप्पाला डॅड म्हणतात माये त्याला दिवस नाही दिवस नाही तर का ढाडी म्हणतस तू ढाडी नाही डॅड माया तो ढाला विचार दे त्या बापाला मी 9 महिने 9 दिवस झालं मुले जन्माला नाहीस तू आता बापापासून ढाडा झाला काय बोलतेस तू डॅड म्हणायचं फक्त डॅड ढाड म्हणून त्याले नरगोड पुन्हा ढिले झाले
तर गेला मला काही समजत नाही मी आपल्या बापाच्या जीवनामध्ये शाळेत नाही गेली मी मग कसं येईल मला सांग बरं आता मी शिकवते तुला रोज सायंकाळी आता मला कोणती शाळा शिकवतेस कुठली शाळा रात्री शिकवशील सांग मग कॉलेजला जात नाही का जाईल पण मला नाही का मम्मा पैसे आणि खूप सारे सामान घ्यायचं आहे पैसे पाहिजे आणि तुला इतकं सामान घ्यायचं आहे अरे इतकंच नाही एवढं सामान घ्यायचं आहे पैसे पाहिजे पैसे ठेव मम्मा हा तू कुठे ठेवले का पैसे सीमा आहे बाहेर करणार आहे का केर एवढे दिसते मग काय तर सर्दीची गोळी घेऊन घ्यायची झुरपाची मोकळा झाला तुला मम्मा हा ते चालते हा आजपासून तुझं ठेवायचं नाही तुझ्यासाठी मी पर्स घेऊन येईन माझ्यासाठी पर्स घेऊ नका येऊ एवढा पिवसा घेऊन येतो मी खोशी मम्मा हा मला हा पैशाने काय केलं रे तुला माहितीये का घेशी हा पैशाने मी स्लॅब्स केला का घेशी स्लॅब्स माये कोणी टाकतेस का सलाग अगं सलग नाही स्लॅब्स मा डायरेक्ट कोणी सलाग टाकते का डायरेक्ट पायाचे खोल गे मा सलाग टाकते कोटी तरी पाहतो सलाग आहे का तुम्ही त्या याला मागतो डेकोरेशन आहे का सलाग आहे का कोटी टाकतेस ना डायरेक्ट पायाचे होईल ना अगं ती सलग नाही हा पायात घालायची सलग हा ते फिटा फिट राहते ते पायात घातल्याच्यानंतर ना कमरेपर्यंत असते आणि घातल्याच्यानंतर मस्त फिट असते मला दिले म्हणते सलाग स्लॅब्स म्हणतात सलग नाही मला का माहित बाई दिले सलाग म्हणतात का म्हणून मी कोट टाकते का नाही म्हणतो सलाग आणि पो सुद्धा घ्यायचंय का घ्यायचा आहे पो कोणता भाड्याने बोर्डावर ठेवायचं पण फारच मारत त्याला मी अरे मामा मामा कुठे त्या मा नात्रानं टोनभर बोर्डावर ठेवलं पण फारच मारत फाळे तुम्ही आजकालच्या जवान जाण कोणी जाल दुकानदाराकडे जाल जाण जवान दुकानदाराला त्याला म्हणा तुम्ही सीमा आहे तुम्ही का आता बो बोला त्यात लावते त्या आणि तोंडवर त्याला म्हणते हो सीमा आहे का आता ओ आणि तुला शाळेतल्या पोरी ते काचं नाव घेते तुला का म्हणतात ट्रॅक्टरची डाली ट्रॅक्टरची नाही माझं नाव आहे आणि ते सुद्धा मॉडेलचं नाव राहते जसं डॉली माय आम्ही म्हणतो माय ट्रॅक्टरची उलट तिला मध्ये डाली तिला डाली म्हणतात का माहित आहे का काय ना मम्मी हा तुला लवकर माझ्या सांगते का काय लेबल लावलीस हाय हा तो घाट झाला का तुझ्या जमान्यात नव्हतं तसं आमच्या जमान्यात आहे आता तुमच्या जमान्यात धोतर का घालत कार्यक्रम म्हणून घ्यावं लागते आहो मला सांग बाई हा जा कॉलेजला जा माझ्यासाठी एक नाही का साबण घेऊन येतो उठल्याची हा काय बोललीस तू का मग अगं उठण्याची साबण हा, ते असं लावायची असं आहे मला उठल्याची साबण आणतो बरं आणखी काय आणायचंय मला काय नको अनुभव दुसरं काय नाही झालं बाई आता एवढं सामान घेऊन ये एवढंच घेऊन ये काय राहिलंय का? नाही नाही काय राहिलं नाही नाही असं तर सांगून दे नाही बेटा काय सांग माये आणि तू असं काम वाकून जा माझ्या लोकांना अहो, मला आवडलं माय हा गावात तुझा असं राग काय उलट तुझा नाही अगं मम्मा माझी कॉलेज मधले गॅदरिंग आहे आणि त्यासाठी मी हा ड्रेस घातली माय हा अशा शृंगार केली डोंट स्पीक टुपीज वॉर्निंग खासते मी असं बोलते म्हणून काय मला थोडी थोडी इंग्लिश येते डोंट स्पीक टुपीज वॉर्निंग त्या गोष्टी जाते तुला तू हा. म्हणायचं काहीच पण तुझ्या बेटा माझे लाडाचे सोनू बेटा
यावर्षी जर तू चांगल्या मार्गाने जर पास झालीस, चांगल्या मार्गाने जर पास झाली, तुला मी स्कूटी घेऊन देणार आहे. का घेऊन दे म्हणता? आतापासून त्या पोरीला चढवण्याचं काम करता का हो तुम्ही? स्कूटी पाहिजे? स्कूटी घेऊन देणार आपल्या मुलीला. तिला कशाला स्कूटी घेऊन देता? एका ट्रॅक्टर घेऊन द्या. कोणाची जमीन वायर, कोणाची नांगरटीकरण, कोणाची चिकटीकरण. तर कामात येईल. मी काय अर्चना बनणार आहे सैराटची हिरोईन. बाबा नाही म्हणते अहो तू माझा परशा ग, मी तुझी हरती. अहो तू माझा परशा ग, मी तुझी हरती. आणि कॉलेजमध्ये जाताना खालच्या मानाने जायचं, खालच्या मानाने यायचं, कोणाकडे लक्ष ठेवायचं नाही बिलकुल. खालच्या मानाने जातो, कोणा गड्ड्यात पडतो, कोणा माणसाला आपटतो, कोणा तीनसाला आपटून पडतो. म्हणजे तुझ्या बापाची नाकमाराई झाली आहे म्हणून तू खालच्या मानाने जाशील. कशासाठी खालच्या मानाने जाय? आता तसं नाही, कोणी काय डुकरी हो का? डुकरी नाही, पण आजचा जमाना खराब आहे सोडा. तुला नाही माहित म्हणून कोणत्याही मुलीने रस्त्यावर पाहायचं, पण वर मारून करून चालायचं नाही. नाही नाही, माझी पोरगी तशी चालणार नाही. माझी पोरगी टच माने ना आणि सरळच्या मार्गाने जाईल. आणि तशी हाल खा टाकून गाव नाही पण नाक मारा गेलं तुझ्या पोरगी, तुझी पोरगी घेऊन पळाली कोणाला नाही ना. हा तशी नको पाहू. ते मम्मी किती पैसे दिले तुला? किती पैसे दिला? फक्त 500. ते चिकट चिकट आहे ते पहिलीची चिकट मोकारी आहे. 500 तुम 10 रुपये कमी. कमी देईल का? मी देते. तुला किती लागते? मामा मला पप्पा हा मला ना 2000 रुपये द्या. अरे 2 का 5 घेऊन जा. हे घे 5000. आणि आता कॉलेजमध्ये जाताना बरोबर लक्षपूर्वक कोणाकडे लक्ष नाही ठेवायचे मुलासोबत कॉलेजच्या. आणि माझे नाक खाली नाही आलं पाहिजे. काय माझे नाक खाली नाही आलं पाहिजे, असं नाही झालं पाहिजे. त्या मुलीनं कुणाच्या मुलीनं असं केलं. आणि तू लवकर घरी जा आणि टिफिन घेऊन द्या आणि कॉलेजमध्ये जा लवकर. ठीक आहे? ओके. मस्त बरी चांदीच आहे. आणि कपडे सुद्धा घेणं सर्व घेशील पण कॉलेजला जा बेटा. नाही 500 केलं मी. अहो एकट्याची एक मुलगी आहे लहानाची. आई मी काय म्हणते सांगतो. माझे संस्कार जेवढे तुझ्यावर टाकलेले संस्कार माझे वाया जाऊ नको. एवढं काही मी जरी आली असली पण माझे संस्कार तुझ्यावर चांगले आहेत. माझ्या संस्काराची मानहानी करू नको माझे लाडके आणि माझ्या कुटुंबाला बचा लावू नको. माझ्या घरापर्यंत कोणत्या माणसाची आणि कोणत्या माणसाची किंवा कोणत्या बाईची तक्रार येऊ देऊ नको. माझे लाडके सोडले जरूर असेल पण माझे संस्कार तेवढे तुझ्यावर टाकलेले आहेत. आणि तसंही नसून त्या एका परमेश्वराची तू शेवकी नाहीस ना. अगं मी आहे, तू आहेस आणि कोणाचे नाही. आम्हाला कुणी मार्गदर्शन केलं, फक्त त्यांनी मार्गदर्शन केलं. पण खरोखर आमचे फक्त बाबा हनुमानजी आहे की नाही आणि त्यांचे सेवक. म्हणून त्यांची मानहानी होऊ द्यायची नाही आणि आपल्या कुटुंबाची नाही. एवढं लक्षात ठेव. बस तुला एवढंच माझं